कार्यकर्त्याची निवडणूक आल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्यांनी सोयीचं राजकारण केलं तर बिघडलं. कार्यकर्त्यांनी तुमचा हा आदर्श घ्यायचा, कोणी कुठेही जा. कार्यकर्त्यांनी आदेश घ्यायचा नाही, नेते मंडळी आदर्श नेते मंडळींचा घ्यायचा नाही. परंतु ही निवडणूक सामान्य जनतेतून आलेला कार्यकर्ता असतो, त्याची निवडणूक आहे. नेते मंडळींच्या बाबत हे वर खाली होत असते. ते नेते मंडळी वेळ प्रसंगी काय काय राज्यावर परिस्थिती असते त्यानुसार बदलतात, काम तुम्ही करतात. सक्षम नाही का अशा प्रकारची अभद्र युती करायची पाळी का आली? वाणी साहेब, अभद्र युती, आता कुणाबद्दल युतीच्या बाबत बोलायचा हा बी प्रश्न आपल्याला आहे. आज कुणाबरोबर, आता तुम्ही कुणाच्या बाबत बोलताय हे पण मला समजलंच पाहिजे ना. मुद्दा असा आहे की तुम्ही राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, एकत्र आला, शिवसेना, ह्या सगळ्या बाकीच्या उद्धव साहेबांना दूर केलं, शरद पवारांना दूर केलं, एकत्र आलात आणि आम्ही राज्याच्या विकासासाठी एकत्र आलो. ज्यांना सत्तेवरनं पाय उतार केलं, उद्धव साहेबांची शिवसेना बरोबर घेणार, पवार साहेबांची तुतारी सोबत घेणार, मग याला वेगळं गोंडस नाव काय? हे पहा, तुम्हाला माहिती आहे आता भारत देशामधलं राजकारणच पूर्ण डवळून निघालेलं आहे. कालचे नेते आज कुठं दिसतील हे काय आपण सांगू शकत नाही. आणि तुम्ही म्हणत आहे का कोणाचा अन्याय कोणावर झालाय, काल परवा ते लोक कोणाबरोबर गेले होते आणि आज ते कोणाबरोबर आहेत. मागच्या त्यांच्यापेक्षा तुम्ही वेगळे नाही. आम्ही वेगळे नाही हे मान्य आहे आम्हाला, चला आम्ही वेगळे नाही. परंतु ज्यावेळेस आमच्या वेळ येते त्यावेळेस आम्ही सांगतोय, काही पक्ष दाबतात छोट्या पक्षांना, त्या भागातल्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस न्याय द्यायची वेळ येते त्यावेळेस तिथले लीडर हे सामान्य पक्षाला दाबतात. त्याच्यामुळं आम्ही लोकांनी ठरवले आपल्याला जे काही सोयीचं असेल ते आपल्याला करायचं. मुद्दा शिल्लक असा राहतो, अशा प्रकारे जर तुम्ही आघाडी केली किंवा युती केली तर पक्ष नेतृत्व कारवाई करणार नाही का? पक्ष नेतृत्व या अशा युतीला, आघाडीला परवानगी देईल का? आता तो मला वाणी साहेब, खरं तर तुम्ही एक चांगला प्रश्न हा राज्याच्या लेवलचा विचारलेला आहे. वास्तविक राज्याच्या लेवलमध्ये आपण पाहतोय, आता भाजपचंच उदाहरण घ्या. ज्या ठिकाणी भाजप सक्षम आहे त्या ठिकाणी भाजप म्हणते आम्ही स्वतः आमच्या स्वबळावर लढणार. अजितदादा म्हणतात ही सुरुवात अजितदादांच्या पक्षाकडनं झालेली आहे. आता अजितदादा बोलण्या इथपर्यंत आपण मोठे नाव आहेत, परंतु त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत, त्यांच्या बातम्या पण पाहिल्या, टी व्हीवरती पाहिल्या, वृत्तपत्रात पाहिल्या. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर स्थानिक स्वराज्य निवडणूक लढवणार आहे. ठीक आहे, मग तुम्ही लढवणार तर मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक नेत्याची. तुम्ही स्वबळावर का नाही? तुमची ताकद कमी आहे का? आमची ताकद शिंदे सेनेचे, आम्ही पहिला आंबेगाव तालुक्यात नारा दिला का शिंदे सेना ही स्वबळावरती लढणार, शिवसेना स्वबळावरती लढणार आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या हात आम्ही शिवसैनिक बळकट करणार. परंतु सध्याच्या समीकरणामध्ये असं आम्हाला दिसून आले का कुठेतरी आपण एखाद दोन मित्रपक्ष जर बरोबर घेतले आणि ही वरची युती जाऊ द्या, पण आपली स्थानिक पातळीवरती आम्ही एकत्रच असतो काम करत असताना. मग देवदत्तजी निकम असतील, सुरेशभाऊ भोर असतील, राजारामजी बानकिले असतील, ही मंडळी आम्ही दशक्रियाच्या निमित्तानं असेल, कोणाच्या आनंदाच्या क्षणी असू, कोणाच्या गावच्या यात्रेच्या प्रसंगी असू, आम्ही सर्व मंडळी एकत्रच काम करतो. निवडणुका येतात जातात परंतु काम एकत्र करायचं. अशा वेळेस जर एकत्र आले स्वतःच्या निवडणुकीमध्ये तर वावगं कुठे आहे त्यामध्ये?